नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी मुगाचे आणि पालक आणि बाजरी किंवा ज्वारीचं पीठ असलं तरी चालेल त्याचे मी तुम्हाला थालीपीठं करून दाखवते. त्याच्यासाठी मी हे मूग आहेत ते मूग घेतले भांड्यामध्ये मिक्सरच्या छानपैकी. मूग घेतले, त्यात मिरच्या घेतले, आणि लसूण घ्यायची थोडीशी. आता हे मी मिक्सरला लावून घेते. याचं मिक्सरला मी बारीक करून घेते. थोडंसं पाणी टाकते आणि हे मिक्सरला लावून घेते. याचं मिक्सरला लावून घेते. आता आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे छानपैकी. आता हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं. मुगाचं वाटप, मूग, लसूण, मिरची असं हे वाटप केलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडा पालक टाकूया. पालक घेतला, पालक टाकले. याच्यात मी पालक घेतला आणि हे वाटलेलं घेतलं. त्यात थोडं मी पीठ टाकते. पीठ आहे ज्वारी किंवा बाजरीचं पण टाकलं पाहिजे. मी ज्वारीचं टाकते आणि असं थोडं मीठ टाकून चवीनुसार वळून घेऊया छानपैकी. याची आपण थालीपीठ करूया. अशा प्रकारे आपण थालीपीठला पीठ घेतलं. ते मी झाकून घेते. तेलाचा हात लावून थोडं प्लॅस्टिकला पण तेल लावून दिलं आणि छानपैकी थालीपीठं टाकून अशा प्रकारे थालीपीठ टाकून घ्या. हे थालीपीठ छानपैकी भाजी गेलं. ते मी एका डिशमध्ये काढून घेते. अशा प्रकारे
थालीपीठ भाजून घ्यायचे. छानपैकी चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. तयार झाले आपलं. मी असे डिशमध्ये काढून घेते. मी चटणी ठेवले, सॉस ठेवला. आवडल्यास थालीपीठ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.